पहिलं महत्त्वाचं कारण आहे पोषक आहार नसणं, संतुलित आहार नसणं, आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांची कमतरता असणं, कारण आपल्या आहारामधूनच आपल्याला कॅल्शियम मिळतं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे तुमचं पचन व्यवस्थित नसणं. तुम्ही पोषक आहार घेताय, कॅल्शियमयुक्त पदार्थ खाताय, पण त्या कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन शरीरात व्यवस्थित होत नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. ते खाल्लेलं तुमच्या अंगाला लागणं गरजेचं आहे. तुमचं पचन व्यवस्थित होत असेल तर त्याच्यापासून आहार रस व्यवस्थित तयार होऊन रस, रक्त असे सर्व धातू व्यवस्थित तयार होऊन अस्थि धातू व्यवस्थित तयार होतो. तिसरं कारण आहे वाढतं वय. वय वाढल्यानंतर शरीरात कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं आणि हाडं ठिसूळ होतात. वृद्धावस्था ही वाताची अवस्था आहे. त्या काळामध्ये नॅचरली शरीरात वातदोष वाढलेला असतो आणि वातदोष वाढला की अस्थिधातूचा क्षय होतो. चौथं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. जर काही कारणांमुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल तरी त्याचा कॅल्शियमच्या लेवल्सवरती लगेच परिणाम होतो.